मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटलांनी सरकारला चांगलंच वेठीस धरलं. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ आपल्याच सरकार विरोधात भूमिका घेतात. थोडक्यात काय तर एका अराजकीय आणि दुसऱ्या राजकीय नेतृत्वामुळे सरकार सध्या कोंडीत सापडले. मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं उपोषण, आक्रमकतेनं लावून धरलेली भूमिका यामुळे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्व करणारा चेहरा म्हणून समोर आले. ज्या पद्धतीनं जरांगेंनी सरकारला वेठीस धरलं तेव्हापासून जरांगेंमुळे सरकारच्या अडचणी वाढणार का असा प्रश्न उपस्थित होत होता. जरांगेंच्या विरोधात कोणीच बोलत नव्हतं तेव्हा छगन भुजबळांनी जरांगेंच्या मागणीला विरोध केला आणि मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण नको या मागणीसाठी भुजबळ चांगलेच आक्रमक झाले. भुजबळ ज्या आक्रमकतेने आपली भूमिका मांडतात, अगदी आपल्याच सरकार विरोधात भूमिका घेतात, यामुळे जरांगे नाही पण भुजबळांमुळे सरकार अडचणीत येतंय का अशी चर्चा आता रंगतीये. आता आरक्षणावरून सुरू असलेल्या या वादविवादात आक्रमक भूमिका मांडत भुजबळ मात्र वेगळाच राजकीय डाव साधतायत. नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जरांगेंच्या मागणीवरून मराठा आणि ओबीसी समाज आमने सामने आलेत. या प्रकरणावरून जरांगे आणि भुजबळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. जरांगेंनी त्यांच्या एका सभेत भुजबळांचा एकेरी उल्लेख करत वैयक्तिक टीका केली आणि याच संधीचा फायदा घेत भुजबळांनीही त्यांचा आक्रमक बाणा दाखवायला सुरुवात केली. जरांगेंविरोधात टीकेची धार तेज करताना भुजबळांनी सरकारवरही टीका केली. आक्रमक भूमिका मांडताना भुजबळांनी एका दगडातून अनेक पक्षांवर निशाणा साधला आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा वेगळाच राजकीय डाव साधल्याचं आता म्हणलं जातं. सगळ्यात पहिलं म्हणजे मराठा नेता म्हणून जी मुख्यमंत्र्यांची प्रतिमा तयार होत होती त्याला भुजबळांच्या भूमिकेमुळे कुठेतरी तडा गेला. कारण माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेची समिती बरखास्त करण्याची मागणी भुजबळांनी केली. मुख्यमंत्र्यांनी ज्या समितीची कार्यकक्षा वाढवली ती समिती बरखास्त करण्याची मागणी करत भुजबळांनी कुठेतरी मुख्यमंत्र्यांनाच थेट आव्हान दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं. जरांगेंच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी कुणबी नोंदी तपासण्याच्या सूचनाही दिल्या. शिवाय पुढाकार घेत मराठा आरक्षणासाठी अनेक पावलं उचलली. यामुळे मराठा नेता अशी एकनाथ शिंदेंची प्रतिमा एकाएकीच तयार झाली. त्यांची मराठा वोट बँक ही तगडी होत असल्याची चर्चा होऊ लागली. मात्र भुजबळांनी आक्रमक भूमिका घेत जरांगे आणि सरकारवरही टीका केली. यामुळे कुठेतरी मराठा नेता या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला छेद गेला. शिवाय गेल्या अनेक दशकांपासून मराठा नेता म्हणलं की शरद पवारांचं नाव येतं. भुजबळांच्या आक्रमकतेनं ओबीसी समाजही एकवटला आणि मराठा सुप्रीमसीला छेद गेला. यामुळे भुजबळांना शरद पवारांचं नेतृत्व संपवायचंय का अशी चर्चा ही दबक्या आवाजात रंगली. शिवाय भुजबळ इतके आक्रमक झालेले असताना अजित पवार गप्प का? भुजबळ अजित पवारांना डबल क्रॉस करतायत का? भुजबळांच्या आक्रमकतेमुळे अजित पवार साईडलाईन होत आहेत का असे प्रश्नही उपस्थित होऊ लागले. एकूणच काय तर छगन भुजबळांच्या आक्रमक भूमिकेमुळे राजकारणात वर्चस्व असलेल्या या तिन्ही नेत्यांना कुठेतरी फटका बसला. एवढंच नाही पण यासोबत भुजबळांनी आणखी एक राजकीय डाव साधला. गेल्या काही वर्षांमध्ये भुजबळांवर अनेक गंभीर आरोप झाले. भुजबळ राज्याचे तत्कालीन गृहमंत्री असताना तेलगी स्कॅम प्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले, ज्यातून भुजबळ अगदी थोडक्यात बचावले. यानंतर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळांना अटकही झाली. आपल्या आक्रमक बाण्यासाठी ओळखले जाणारे भुजबळ या काही घडामोडींनंतर सावध भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र राज्यात सुरू असलेल्या मराठा ओबीसी वादात भुजबळांचा आक्रमक बाणाही परत आल्याचं पाहायला मिळतंय. भुजबळांनी ओबीसी समाजासाठी आक्रमक भूमिका घेतली. समाजाला काही नवीन नाही पण जे मिळालंय ते टिकून राहावं यासाठी आपण एकटे लढत असल्याचं भुजबळांनी दाखवून दिलं. यामुळे मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज, ओबीसीतले नेते भुजबळांच्या पाठीशी उभे राहिले. भुजबळांनी या निमित्तानं पुन्हा एकदा मोठा जनाधार जमवला. एकूणच काय तर भुजबळ नव्या जोमानं मैदानात उतरले आणि यातून भुजबळ खरंच स्वतःचं राजकीय पुनर्वसन करतायत का असा प्रश्न अनेकांना पडला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही गोष्ट बोलूनही दाखवली. वाद निर्माण करून छगन भुजबळांचा राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा सनसनाटी आरोप राधाकृष्ण विखे पाटलांनी केला. सोबतच त्यांनी भुजबळांच्या राजीनाम्याची ही मागणी केली. आता भुजबळांच्या मागे आरक्षण विरोधी असलेल्या भाजपची शक्ती असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला होता आणि भुजबळांच्या आक्रमक भूमिकेमागे भाजप असल्याचा आरोप याआधीही अनेकदा झाला. पण यापूर्वीच्या घटना पाहिल्या तर भुजबळ ही राजकारणात मुरलेले नेतेत. जेव्हा जेव्हा अशा घटना झाल्या, आंदोलनं झाली, भुजबळ हे नव्यानं राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं.
यावेळीही ओबीसींसाठी भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली. नाही म्हणलं तरी आज एक मोठा जनाधार भुजबळांच्या मागे उभा आहे. ओबीसींसाठी आक्रमक भूमिका घेताना भुजबळ खरंच वेगळा डाव टाकतायत का? खरंच या सगळ्या वादात भुजबळांचं राजकीय पुनर्वसन होतंय का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.